मी आहे नाशिकमधून. सर्वसामान्यांच्या विकासासाठी शासनामार्फत विविध योजना राबवण्यात येत असतात. या योजनांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेऊन जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासात सहभाग नोंदवावा असे आवाहन राज्याचे सार्वजनिक बांधकाम, सार्वजनिक उपक्रम मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री दादाजी भुसे यांनी केले. आज 75व्या प्रजासत्ताक दिनानिमित्त मुख्य ध्वजारोहणाचा कार्यक्रम पोलीस कवायत मैदानावर संपन्न झाला. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, नाशिक महानगरपालिका आयुक्त डॉक्टर अशोक करंजकर, पोलीस आयुक्त संदीप पाटील कर्णिक, विशेष पोलीस महानिरीक्षक डॉक्टर BG शेखर पाटील, जिल्हा पोलीस अधीक्षक शहाजी उमाप, जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारी आशिमा मित्तल, महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीचे संचालक राजेश कुमार, प्रभारी जिल्हाधिकारी बाबासाहेब पारधे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी, कर्मचारी, स्वातंत्र्य सैनिक, माजी सैनिक उपस्थित होते. पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, भारतीय प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्षाची सुरुवात नुकतीच उपराष्ट्रपती यांच्या हस्ते करण्यात आली. हे प्रजासत्ताकाचे अमृत महोत्सवी वर्ष प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली साजरे करताना युवकांचे सक्षमीकरण करून त्यांना आत्मनिर्भर करण्यावर भर देत असून या सक्षम युवांच्या माध्यमातून समर्थ भारत घडविण्याचा व देशाला आर्थिक महासत्ता बनविण्याच्या मार्गावर आपण वाटचाल करीत आहोत. यासोबतच बळीराजासाठी शासनाने प्रधानमंत्री पीक विमा योजनेअंतर्गत 2023 ते 2024 या वर्षाच्या खरीप हंगामात केवळ ₹1 पीक विमा जाहीर केला. या योजनेत जिल्ह्यातील 5,88,648 शेतकऱ्यांनी सहभाग नोंदवला आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगाम 2023 मध्ये प्रतिकूल परिस्थितीत अधिसूचना काढून आतापर्यंत 1,37,317 शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर 64.88 कोटी रुपये जमा केले आहेत. तसेच PM किसान योजनेअंतर्गत जिल्ह्यातील 3,92,866 शेतकऱ्यांना 92.79 कोटींचा 15वा हप्ता वाटप करण्यात आला असून 16व्या हप्त्यासाठी 4,06,720 लाभार्थी शेतकऱ्यांनी नोंदणी केली असल्याचेही पालकमंत्री श्री भुसे यांनी यावेळी सांगितले. शासनाने ई-हक्क प्रणालीच्या माध्यमातून 11 प्रकारच्या नोंदी सातबारावर घेण्यासाठी ऑनलाईन कर्ज दाखल करणे अनिवार्य असून या प्रणालीचा नागरिकांना मोठ्या प्रमाणात लाभ होतोय. त्याचप्रमाणे भूमी अभिलेखांचे संगणकीकरण कार्यक्रमांतर्गत सातबारा, फेरफार व जन्म मृत्यू नोंदी इत्यादी अभिलेख नागरिकांना ऑनलाईन पाहण्यासाठी विनामूल्य उपलब्ध असून नाशिक महसूल विभाग हा या कामात राज्यात प्रथम क्रमांकावर आहे. यासाठी सर्वांचे अभिनंदन करून यात असेच सातत्य ठेवावे अशी अपेक्षाही पालकमंत्री दादाजी भुसे यांनी व्यक्त केली. नुकतेच नाशिक जिल्ह्याचा समावेश क्वालिटी सिटी अंतर्गत करण्यात आला आहे. विद्यार्थ्यांना गुणवत्तापूर्ण शिक्षण मिळावे व शिक्षणासाठी आवश्यक त्या सोयी सुविधा उपलब्ध व्हाव्यात यासाठी मॉडेल स्कूल योजना तसेच JEE व नीट प्रवेशासाठी सुपर 50 हा उपक्रम राबवण्यात येत आहे. शासनाच्या 75,000 नोकरी देण्याच्या संकल्पानुसार जिल्ह्यात अनुकंपा तत्वावर पात्र 500 पेक्षा जास्त लाभार्थ्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले आहे. यात देखील नाशिक जिल्हा अग्रस्थानी असल्याचे पालकमंत्री श्री भुसे यांनी सांगितले. पालकमंत्री दादाजी भुसे म्हणाले, या आनंदाचा शिधा या उपक्रमाच्या माध्यमातून गोरगरीब नागरिकांना डाळी, तेल अशा विविध 6 वस्तू अवघ्या ₹100 उपलब्ध करून देण्यात येत आहेत. तसेच बेघर अथवा कच्ची घरे असणाऱ्या कुटुंबांना केंद्र व राज्य पुरस्कृत ग्रामीण गृहनिर्माण योजनेअंतर्गत जिल्ह्यात साधारण 1,513 भूमिहीन लाभार्थ्यांना जागा उपलब्ध करून दिली असून पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत 48 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला आहे. ग्रामीण भागासाठी केंद्र पुरस्कृत प्रधानमंत्री आवास योजना, शबरी आदिवासी घरकुल योजना, रमाई आवास योजना, पारधी आवास योजना, आदिम आवास योजना अशा विविध आवास योजनांच्या माध्यमातून आतापर्यंत साधारण 1,19,080 लाभार्थ्यांना मंजुरी मिळाली आहे. त्यापैकी साधारण 1,03,651 घरकुले पूर्ण झाली असून PM जनमन योजनेअंतर्गत आदिम जमातीतील पात्र 803 कुटुंबियांना प्रति घरकुल 2 लाख अनुदानासह मंजुरी देण्यात आली आहे. स्वातंत्र्य सैनिक व त्यांच्या पत्नी यांचा सत्कार भीमसेन गणपत पगारे, नाशिक
मनोहर त्र्यंबक कुलकर्णी नाशिक, माधव नथू वाघ निफाड, राजाभाऊ रखमाजी राजवाडे मयत मालेगाव यांच्या पत्नी केदाबाई राजवाडे, जान मोहम्मद उस्मान मयत मालेगाव यांच्या पत्नी अस्मान बानो मोहम्मद, मोहिउद्दीन मोहम्मद मयत मालेगाव यांच्या पत्नी नजीबुनिसा मोहम्मद. राष्ट्रपती पदक श्री उत्तम राजाराम सोनवणे, पोलीस उपनिरीक्षक श्री अशोक लक्ष्मण काकड, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पंचवटी पोलीस स्टेशन श्री नंदूरामभाऊ उगले, सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, BDDS श्री नितीन विश्वनाथ संधान, पोलीस हवालदार शहर वाहतूक शाखा नाशिक, विनय देवरे सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, प्रमोद आहेर सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक, पोलीस महासंचालकांचे सन्मान चिन्ह प्रकाश डोंगरे पोलीस हवालदार, विशेष सेवा पदक राहुल घोलप पोलीस नाईक, स्वप्नील रंधे पोलीस नाईक, अनुकंपा भरती भरत अशोक काकळीस अधीक्षक अभियंता, लाभ क्षेत्र विकास प्राधिकरण रोहित निंबा सोनवणे, शंतनू नानाजी कापडनीस, सूरज मोठाभाऊ साळुंके, मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद नाशिक, रेणुका राजेंद्र खोलकर, नरेंद्र सीताराम गांगोडे, उपसंचालक आरोग्य सेवा नाशिक मंडळ नाशिक, करणसिंग भगवानसिंग परदेशी, अमित प्रवीण धिवरे, मुख्य वन संरक्षक, प्रादेशिक कार्यालय नाशिक, दिवाकर मोहन वाघ अधीक्षक अभियंता, राज्यस्तरीय तांत्रिक सल्लागार समिती नाशिक, विशाखा राजेंद्र शिंपी, विभागीय सहनिबंधक सहकारी संस्था नाशिक, लक्ष्मीकांत श्रीकांत गायखे, बाबासाहेब गौतम बनसोडे, मयूर सुनील मोढे, प्रथमेश सुनील आढाव, अभिजित ज्ञानेश्वर कदम, सूरज साहेबराव सोनवणे, उपसंचालक भूमी अभिलेख नाशिक, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजनेत उल्लेखनीय कामगिरी करणाऱ्या रुग्णालये SNBT इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स अँड रिसर्च सेंटर नाशिक, जिल्हा शासकीय रुग्णालय नाशिक, कौशल्य रोजगार उद्योजकता व नाविन्यता जिल्हा कार्यकारी समिती मार्फत पुरस्कार श्रीमती सायली ननावरे, श्रीमती सायली कुटे, कृतिका भंडारी, सुजल देशमुख, सोनल बागुल, ईश्वरी भरवटे, जिया खिवसरा, अर्जुन शिंदे, वेदांत पिंगळे, प्रशांत शिंदे.